नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण बघताय की माती भुसभुशीत होऊन पांढऱ्या मुळांची जबरदस्त वाढ झालेली आहे. पांढऱ्या मुळांचं नेटवर्क जोरात दिसत आहे या ठिकाणी आणि याचं क्रेडिट जातं धन्वंतरीच्या RPS-76 आणि बॅक्टोरेज किटला. तर मित्रांनो, साधारण 1 महिन्यापूर्वी आपण ड्रिपमधून दिलं होतं आणि त्यानंतर असा सुंदर रिझल्ट आपल्याला आलेला आहे की गडांची लांबी एकदम जोरात पडलेली आहे. फण्यांमधलं अंतर देखील एकदम जोरात दिसत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एकसारखी वेन झालेली आहे. तर बघा मित्रांनो, नेहमी काय होतंय की आपण प्रचंड प्रमाणात रासायनिक खतांचे भेसळ जमिनीत घालतोय, त्याचबरोबर वॉटर सोल्युबलच्या बॅगा देतोय. आज मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्ड आलेले आहेत, ते देखील सोडतोय. परंतु मातीचं काय? आज मातीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन लेवल खूप कमी झालेली आहे आणि खते उचलून द्यायचं काम जे जीवाणूंचं राहतं ते जीवाणू या रासायनिक खतांमुळे मरतायत. त्यामुळे खते कितीही घातली तरी ती जमिनीमध्ये पडून राहतायत. तर मित्रांनो, 25-30% रासायनिक खते कमी करून त्या ठिकाणी तुम्ही धन्वंतरी RPS-76 बॅक्टोरेज किट जर जमिनीतून दिलं तर तुमचा खर्चही कमी होईल आणि जमीनही चांगली राहील.